असते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी एक मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी एक मोठी खुश खबर आलेली आहे। आता तुम्हाला देखील चिंता करायची कुठली अडचण, कुठली काळजी करायची अडचण देखील राहिलेली नाही। आता पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी एक मोठी आणि मोठी दिलासादायक बातमी ठरणार असून तुम्हाला देखील आता एक मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आता शेतकऱ्यांची पूर्णपणे संपली असून आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला पण एक मोठा आता दिलासा मिळणार असून तुमची पण आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपणार आहे। जर तुम्ही पण या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महत्त्वाची अपडेटला। त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्की सांगा। तर चला पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका, काळजी देखील तुम्ही करू नका। पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे दूर करण्यामध्ये आली असून आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम थेट टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला देखील या ठिकाणी जी-आरमध्ये काय सांगण्यामध्ये आलेले आहे सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे सविस्तरपणे आपण ती महत्त्वाची माहिती जाणून घेऊ। शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे। आता या ठिकाणी कारण पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे। आता देखील या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी म्हणजेच की आज रक्कम जमा केली जाणार आहे। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की रक्कम किती रुपये देखील जमा केली जाणार, पहिला टप्पा किती मिळणार, ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आणि जर पहिला टप्पा मिळालेला असेल तर मग किती रक्कम मिळणार असा प्रश्न देखील शेतकऱ्यांचा आहे। शेतकऱ्यांपर्यंत किती रुपये देखील येणार आहे। आता जर तुम्ही देखील पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि तुम्ही पण याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणारे शेतकरी असाल म्हणजेच की आता तुमचा पण जिल्हा याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल तर आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करायची गरज राहिली नसून तुम्हाला पण आता दुसरा टप्पा मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना 2-2 टप्पे देखील एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला किती रक्कम, किती रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज येऊ शकतात सविस्तरपणे आपण रक्कम जाणून घेऊया। आता ती रक्कम देखील या ठिकाणी आपण बघू शकतो। पीक विमा योजनेची पहिला टप्पा जर तुम्हाला पण मिळालेला नसेल तर आता तुम्हाला थेट दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा दोन्ही टप्पे एकत्रितपणे 52,300 रुपये देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्हाला पण 2025चा पहिला टप्पा मिळालेला नसेल, दुसरा टप्पा पण तुम्हाला मिळालेला नसेल तर आता तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी। तुम्हाला पण आता 2-2 टप्पे देखील एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी
असाल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पण पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्हाला पण 52,300 रुपये देखील टाकण्यामध्ये येणार आहे. जर तुम्हाला देखील दुसरा टप्पा आणि पहिला टप्पा दोन्ही टप्पे देखील मिळालेले नसेल तर आता दुसरा टप्पा जर तुम्हाला फक्त या ठिकाणी मिळणार असेल तर म्हणजेच की आता 2025चा पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला असेल आणि तुम्ही पण फक्त दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्या खात्यामध्ये 32,200 रुपयाची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिलेली नाही. आता जर तुम्हाला देखील पहिला टप्पा आला असेल तर आता तुम्हाला पण फक्त दुसरा टप्पा देखील टाकण्यामध्ये येणार आहे. पण केव्हा जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं असेल येणार असेल तर आता जर तुमचं पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं असेल किंवा तुमचा पण जिल्हा याच 15 जिल्ह्यामध्ये येत असेल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. आता तुमचा पण या ठिकाणी जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येतं की नाही येतं याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो हे देखील बघायचं काम तुमचं आहे. त्यामुळे ते 15 आणि महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्ही नीट नेटके देखील बघा. जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर तुम्ही पण आता चिंता करू नका. तुमची पण चिंता पूर्णपणे मिटली असं समजून चला. तर चला सविस्तरपणे आपण ते 15 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊ. आता याच 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर वेळ देखील जाहीर झालेली आहे. आता या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार. जसा तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुम्हाला 5 वाजता मेसेज आला होता. 5 वाजता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची 2,000 रुपयांची रक्कम जमा झाली होती. तसा देखील तुम्हाला या ठिकाणी आज या वेळेला मेसेज येणार आणि त्याच वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होणार. काही शेतकऱ्यांना 30 मिनिटांनी उशिरा रक्कम मिळणार, काही शेतकऱ्यांना 15 मिनिटांनी उशिरा रक्कम मिळणार, तर काही शेतकऱ्यांनी 1 तासानंतर रक्कम मिळणार. सविस्तरपणे तारीख देखील आजची देण्यामध्ये आली असून आता वेळ देखील तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला आणि ते 15 जिल्हे बघितल्याशी जाऊ नका. जे 15 महत्त्वाचे जिल्ह्यातील आजच देखील त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलेलं असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. तर चला सविस्तरपणे आपण ते 15 जिल्हे जाणून घेऊ. त्यापूर्वी ती महत्त्वाची वेळ देखील जाणून घेऊ ज्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार. तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती देखील याच वेळेला रक्कम जमा होणार. पण कधी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला पण रक्कम आज मिळणार. पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळाला नसेल तर पहिला टप्पा, दुसरा टप्पा मिळाला नसेल तर दुसरा टप्पा आणि जर दोन्ही पण टप्पे मिळालेले नसेल तर 2 हप्ते एकत्रितपणे तुम्हाला आज आणि या वेळेला मिळणार आहे. फक्त या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार आहे. तर चला सविस्तरपणे ती वेळ कोणती असणार आहे, ती महत्त्वाची वेळ ज्या वेळेला देखील तुम्हाला रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून तुमची पण आता प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आता काळजी करू नका, चिंता करू नका. तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ जाणून घेऊ. ते 15 महत्त्वाचे जिल्हे देखील जाणून घेऊ. कोणत्या वेळेला तुमचे बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार. सविस्तरपणे आपण ती वेळ देखील या ठिकाणी बघू. आता ती वेळ देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे. ती वेळ देखील 4ची असणार आहे. 4 वाजता तुमच्या बँकेकडून तुम्हाला मेसेज येणार. काही शेतकऱ्यांना 4:30ला, काही शेतकऱ्यांना 4:15ला, तर काही शेतकऱ्यांना देखील 5, 5:30, 6पर्यंत देखील मेसेज येणार आहे. 2 ते 3 तास देखील तुम्ही लेट होऊ शकता. जेणेकरून तुम्ही पण आता चिंता करू नका. 4ला जर तुम्हाला पण रक्कम आली नाही तर 4:30ला येईल, नाही आली तरी पण 6:30, 7पर्यंत देखील येईल. त्यामुळे तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. वेळ पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेली आहे आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आम्ही तुम्हाला कळवू की या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा उल्लेख आहे की नाही आहे.